एक असा महाराष्ट्र होता जेव्हा राजकारणी एकमेकांना विरोध करायचे, मात्र त्यांचे विरोध कधीच वैयक्तिक आयुष्यावर गेले नाही. मग ते यशवंतराव चव्हाण असो, विलासराव देशमुख असो, शरद पवार असो की गोपीनाथ मुंडे असो, त्यांचं राजकारण हे सामाजिक मुद्द्यांवर चालायचं. पण आजकालचे प्रतिनिधी कदाचित त्यांचा आदर्श घ्यायला विसरले असतील. खरं तर लोकप्रतिनिधी हे समाजातील विकास, रोजगार, समस्या यासाठी काम करावं म्हणून जनता निवडून देते. पण आता कदाचित या सगळ्यांचा वेळ एकमेकांची उणीधुणी काढण्यासाठीच जातोय. त्यामुळे लोकांनाही प्रश्न पडलाय की आपल्या राज्याचं राजकारण एवढ्या खालच्या स्तरावर गेले का? म्हणजे आपण बघतोय की काही दिवसांपासून पडळकर जयंत पाटलांविषयी बोलताय, जरांगे मुंडेंविषयी बोलताय. एवढंच नाही तर अगदी रामदास कदम हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंविषयी बोलताय. आता लोकप्रतिनिधी प्रोफेशनल लाईफला पर्सनल लाईफशी जोडत एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्यावर, कुटुंबियांवर टीका करताय. आणि हे आपल्याला या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं बघायला भेटलं. चला तर मग जाणून घेऊयात कोण कोणाविषयी काय बोललंय. नमस्कार, मी अर्णित जोशी आणि आपण पाहत आहात कट टू कट. दसरा मेळाव्याची सुरुवात खरं तर कार्यकर्त्यांना संदेश देण्यासाठी, लोकांपर्यंत विचार पोहोचवण्यासाठी झाली होती. पण सध्याच्या दसरा मेळाव्याचं स्वरूप जर बघितलं तर हे दसरा मेळावे कोणता संदेश देण्यासाठी भरवले जात आहे का कोणावर टीका करण्यासाठी, दूषणे काढण्यासाठी आणि कोणाचे उणेधुणे काढण्यासाठी भरवले जात आहे असा प्रश्न पडतोय. प्रत्येकाने आपापल्या दसरा मेळाव्यामध्ये आपापल्या विरोधकांवर टीका केली आहे, ज्यात मनोज जरांगे पाटील यांनी पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधलाय. कारण काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी गुलामीचं गॅजेट या विषयावर काही प्रश्न उपस्थित केले होते. गुलामीच्या काळातील गॅजेट स्वीकारणं कितपत योग्य आहे, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही अशा गॅजेटला कितपत मान्यता द्यावी, हे प्रश्न त्यांनी मांडले होते. सोबतच एखाद्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी अशा कालखंडातील दस्तऐवजांना का स्वीकारलं जावं असाही प्रश्न त्यांनी मांडला. यावर मनोज जरांगे पाटील यांनी दसरा मेळाव्यावर प्रत्युत्तर दिलं. इंग्रज तुमच्या घरात राहत होते का? मग आम्ही गुलामगिरीचं गॅजेट कसं घेतलं म्हणता? आम्ही कोणाच्या घरचे नोकर होतो का? आम्ही गुलाम नव्हतो, आम्ही राजा होतो, असं त्यांनी पंकजा मुंडे यांना इशारा दिलाय. सोबतच मी तुमच्या वाटेला गेलो नाही, तुम्ही माझ्या वाटेला जाऊ नका असंही ते म्हटले. यामागे पंकजा मुंडे यांनी केलेलं एक वक्तव्य होतं, ज्यात त्यांनी म्हटलं होतं की उपोषण करून आरक्षण मिळवता येत नसतं. या विधानामुळे मनोज जरांगे पाटलांचा संताप वाढला आणि त्यांनी धनंजय मुंडेवरही टीका करत कुणी माझ्या जातीवर बोललो तर मी गप्प बसणार नाही असं स्पष्ट केलं. आता हे झालं एक प्रकरण. तर दुसरीकडे असंच उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातही पाहायला मिळालं. भाजप आणि महायुतीवर टीका करत त्यांनी महानगरपालिकेतील भ्रष्टाचार, खड्ड्यांनी भरलेले रस्ते, पावसात पाणी भरलेल्या मेट्रोचे उदाहरणं देऊन सरकारच्या अपयशावर सवाल उपस्थित केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका केली आणि गाढवांना भगविशाल घालून काही उपयोग नाही असं ते म्हणले. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली टीका महत्त्वाची ठरते. उद्धव ठाकरे यांच्या भाषणामध्ये कुठेही विकासाचा काही मुद्दा आला तर मी 1000 रुपयाची शर्यत लावली असं ते म्हणाले. आणि ज्यावेळी उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्याचं भाषण झालं त्यानंतर मी शर्यत जिंकलोय असंही ते म्हणाले. मी उद्धव ठाकरे यांना एक आव्हान दिलं होतं. त्यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणात जर त्यांनी विकासाचा एक जरी मुद्दा दाखवला तर मी त्यांना 1000 रुपये देईन. पण त्यांनी विकासाचा एकही मुद्दा मांडला नाही, त्यामुळे त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले. हे भाषण म्हणजे एक स्क्रिप्टेड कार्यक्रम होता. यामध्ये नेहमी सारखेच आरोप प्रत्यारोप आणि काहीही नवीन नव्हतं. हे भाषण म्हणजे एक शिमगा होता असा टोला देत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. त्यांच्या बोलण्याचा फक्त एवढाच हेतू होता की भाषणात फक्त टीका होते, काही सकारात्मक किंवा विकासाविषयी बोललं जात नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस जे बोलले त्याच्याबद्दल प्रत्येक राजकारण्यांनी विचार करायला हवा. पण जे देवेंद्र फडणवीस असं बोलताय त्यांच्याच पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, मला गोप्या म्हटलं गेलं, मग मी तुला जयंत्या म्हटलं तर चालेल का? जयंत्याला आणि वाळव्याच्या कुत्र्याला आव्हान करतो, तुम्ही जर जातीवंत पाटील असाल तर तुम्ही उद्या दुपारी पत्रकार परिषद घ्या. गोपीचंद पडळकरने ईश्वरपूरमध्ये यायचं की वाळव्यात यायचं? दिनांक, वार, वेळ सांगा, मी तिथे येतो. माझ्याकडे पोरं पाठवायची गरज नाही आणि तेवढी तुमची हिंमतही नाही. तुम्ही सांगाल तिथे मी येतो. माझी लढाई प्रस्थापितांच्या विरोधातील आहे. तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता. जयंतरावांना माझा एक सवाल आहे की तुमच्या कुठल्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलं असं म्हणत त्यांनी जयंत पाटलांच्या कुटुंबियांवर टीका केली. त्याचसोबत प्रत्येक राजकारण्यांसारखे स्वतःची प्रशंसा करत ते म्हणाले, विरोधक म्हणतात की माझे संस्कार खराब आहेत, पण ते काहीही म्हणू देत, मला काही फरक पडत नाही. गोपीचंद हा फकीर माणूस आहे ना, मला आगा ना पिछा. मला बदनाम करून मी संपणार नाहीये. अनेक गावठी कुत्र्यांना तुडवत तुडवत मी इथपर्यंत आलोय. माझ्या विरोधातील अनेक वादळं, त्या वादळात मी उभा राहतो तो गोपीचंद पडळकर. जतमधील मायबापांनी मला निवडून दिलंय, पण माझ्यावर टीका करणारी ही औलादं हिंदू विरोधी आहेत. त्यांना जागा दाखवण्याची वेळ आली आहे. म्हणजे गोपीचंद पडळकर यांना विरोध करणारे प्रत्येकच व्यक्ती त्यांच्यासाठी हिंदू विरोधी आहेत असं त्यांचा म्हणण्याचा अर्थ आहे का?
असं लोकांना प्रश्न पडलाय. बरं, याच वेळी दसऱ्याच्या मेळाव्यात शिवसेना गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी मोठा खळबळजनक दावा केला. त्यांनी सांगितलं की दिव्यंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पार्थिव 2 दिवस मातोश्रीवर ठेवण्यात आले होते आणि त्या काळात त्यांच्या अंगठ्यांचे छाप म्हणजेच फिंगरप्रिंट देखील घेतली गेली होती. या वक्तव्यामुळे ठाकरे गटामध्ये संताप पसरला. याआधी अनिल परब यांनी रामदास कदम यांच्या बायकोवर टीका करत प्रश्न विचारला होता की रामदास कदम यांच्या बायकोनं स्वतःला जाळून घेतलंय की तिला जाळलं गेलंय याची चौकशी करायला हवी. याचं उत्तर देत रामदास कदम म्हणाले, अनिल परब हे अर्धवट वकील असावेत. त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अज्ञानाचं प्रदर्शन केलंय. या संदर्भात सीबीआयने चौकशी करावी. मी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार आहे. मी कुठल्या बाकडावर झोपलो होतो हा प्रश्न विचारणारा तू कोण? आम्ही बाहेर पडलो म्हणून तुम्ही इथे आहात. तू सांग, चंद्रग्रहणाच्या दिवशी रात्री 12 वाजता स्मशानभूमीत बकरा का कापला? या प्रश्नामुळे सगळीकडेच खळबळ उडाली. असं एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलून राजकारण्यांना काय मिळतंय असा प्रश्न उपस्थित होतोय. बरं, रामदास कदम एवढ्यावर थांबले नाहीत. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला. ते म्हणाले, उद्धव ठाकरेंना ना ग्रामपंचायतीचं ज्ञान आहे ना बजेटचा अभ्यास आहे. त्यांनी शिवसेनेच्या विचारधारणेशी गद्दारी केली आहे. त्यांचा दावा आहे की उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या वारशात फ्रॉड केलाय. या आरोपावर उद्धव ठाकरे यांनी थेट काही बोललेलं नसतानाही त्यांच्या पक्षातील नेत्यांनी प्रत्युत्तर दिलंय. त्यांनी रामदास कदम यांच्या विधानांना खोटारडे, अमानवी आणि मृत व्यक्तीच्या प्रतिष्ठेचा अपमान करणारे असल्याचं म्हटलंय. त्यांनी असंही सुचवलंय की रामदास कदम आता राजकीय फायदा मिळवण्यासाठी कोणत्याही पातळीवर जाऊ शकतात. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये या वक्तव्यानंतर संतापाची भावना वाढली आणि त्यांनी हे विधान शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिष्ठेवर केलेला आघात मानलं. एकंदरीत महाराष्ट्रातील राजकारण सध्या फारच वैयक्तिक आणि कधी कधी खालच्या स्तरावर चाललंय. मुद्द्यांवरून चर्चा करण्याऐवजी वैयक्तिक आयुष्य, कुटुंब, इतिहास आणि जातीवरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. यामुळे सार्वजनिक चर्चेचा दर्जा घसरतोय आणि जनतेसमोर नेत्यांची प्रतिमा कमकुवत होते. तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्रात हे जे नेत्यांचं राजकारण चालू आहे ते योग्य आहे का? समाजाच्या प्रश्नांवर त्यांनी बोलायला हवं की नाही? वैयक्तिक आयुष्यातली उणीधुणी काढण्यापेक्षा तुम्ही काम का करत नाही असा प्रश्न विचारणं अपेक्षित आहे. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा.